साध्यापासून मोठ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नोका व्हिडिओ पाहण्या सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून मोठ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अंड्यावरती 100% बसवायला नको. जर आपण सर्वांनी बळजबरी कोंबड्यांना उन्हाळ्यात अंड्यावरती बसवले तर अशा परिस्थितीमध्ये या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचा जाऊ शकतो जीव. मग जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अंड्यावरती का बसवायला नको. उन्हाळ्यात कोंबड्यांना अंड्यावरती बसवलं तर त्यांचा कशा पद्धतीनं जाऊ शकतो जीव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना अंड्यावरती 100% बसवायला नको. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो विचारायला लागलाय की उन्हाळ्यात कोंबड्यांना अंड्यावरती का बसवायला नको आणि उन्हाळ्यात बळजबरी जर आम्ही कोंबड्यांना अंड्यावरती बसवलं तर मग काय होऊ शकते, कशा पद्धतीनं जाऊ शकतो या ठिकाणी कोंबड्यांचा जीव. चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे या ठिकाणी प्राप्त करूया. जर आपण सर्वांनी बघितलं तर आजही चांद्यापासून बांध्यापर्यंत जे आपले तमाम कुक्कुटपालक बांधव आहे ते बऱ्यापैकी कोंबड्यांखाली अंडे ठेवून त्याच्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करतात. मागच्या 4-8 दिवसांमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने माझ्यापर्यंत पोहोचलाय की कोंबड्यांना अंड्यावरती बसवलं सर आणि 2 ते 3 दिवसानंतर बघत आहोत तर आमच्या कोंबडीचा जीव गेलाय, आमची कोंबडी गतप्राण झाली. काही जण काय म्हणाले तर की सर आमची कोंबडी जिवंत आहे पण तिचा जीव असल्यासारखा वाटत नाही. मग असं का झालं असावं तर हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो. पण याच्यासाठी एक काम करायचंय, मला एक शब्द द्या की आपण सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. जो कुक्कुटपालक बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर त्याला या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळं आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त एक विनंती करतो की प्लीज कोंबड्यांना या उन्हाळ्यात बळजबरी अंड्यावरती सध्या बसवू नका. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडींची पिल्लं ही शीत रक्त पेशी असणारे पक्षी. आता पिल्लांचं काही तर घेणे देणं नाही आपल्याला. कोंबडीबद्दल बघूया. तर बघा मित्रांनो, होत काय असते की कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय, तर शीत रक्तपेशी असणारा जो पक्षी असतो तो बाहेरच्या वातावरणाशी सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये समजा तापमान वाढलं तर त्याच्या शरीरातील तापमान वाढते, बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान कमी झालं की त्याच्या शरीरातील तापमान कमी होत असते. म्हणजे शीत रक्तपेशी असणारा पक्षी स्वतःहून आपल्या शरीराचं तापमान कमी अथवा अधिक करू शकत नाही. उन्हाळ्याबद्दल विचार करायचा झाला तर उन्हाळ्यात काय होतंय बरं, उन्हाळ्यामध्ये काय होत असतंय की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान खूप वाढते, त्यामुळे कोंबडीच्या शरीरातील तापमान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि पर्यायानं कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे खूप कमी होते. अशा परिस्थितीमध्ये मग आपण बघतो की आपल्या शरीरामधील ज्यावेळेस तापमान वाढते त्यावेळेस काय होते, आपल्याला घाम येतो आणि हा जो घाम असतो तो आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली का की कोंबडीला घाम येत नसतो, कारण कोंबडीकडे घाम ग्रंथीच उपलब्ध नसतात. आता कोंबडीचा घामच बाहेर निघणार नाही तर त्यांचं तापमान नियंत्रणात त्या ठेवू शकतील का, नाही. हेच आहे मित्रांनो शीत रक्तपेशी असण्याचा प्रॉब्लेम. आता ज्या वेळेस आपण बघत आहोत की कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढले, ती कमी करू शकत नाहीत कारण ती बाहेर घाम काढू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये होत काय असते लक्षात घ्या मित्रांनो, या परिस्थितीमध्ये मग कोंबडी काय करते, स्वतःच्या शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि उच्च वासावाटे आपल्या शरीरातील जे असणारी एक्स्ट्रा गरमी आहे ती बाहेर टाकते. बघा मित्रांनो, उन्हाळ्यात आपण बघत असाल की कोंबड्या वर तोंड करून असं श्वास घेतात, म्हणजे त्यांचा एक
प्रयत्न आहे की बाबा आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली जी एक्स्ट्रा गरमी आहे ती बाहेर टाकली जावी. आणि जोपर्यंत त्या कोंबड्या स्वतःच्या शरीरातील एक्स्ट्राची गरमी बाहेर टाकण्यात यशस्वी होतात, तोपर्यंतच लक्षात घ्या, तोपर्यंतच त्यांचा जीव त्या ठिकाणी जो आहे तो वाचू शकतो. अन्यथा त्यांचा जीव त्याच क्षणी जातो. म्हणून दिवसभर ताजीतवानी दिसणारी कोंबडी अचानक हीट स्ट्रोक येऊन किंवा उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका येऊन रात्रीच्या वेळी एक्सपायर झालेली दिसते. आता हा झाला मुख्य प्रॉब्लेम. आता तुम्ही हे लक्षात घ्या की बाबा याचं आणि कोंबडीला अंड्यावर बसवण्याचं काय रिलेशन आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस कोंबडी आपण अंड्यावर बसवतो म्हणजे अंड्यावर ठेवतो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आता सध्याच्या कंडिशनला वातावरणामध्ये तापमान वाढले, आपण बघत आहोत की 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेले. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कोंबडी अंड्यावरती बसवतो त्यावेळेस त्या कोंबडीला स्वतः त्या ठिकाणी एक्स्ट्राची गरमी निर्माण करावी लागते, त्या अंड्यांना ऊब द्यावी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरची गरमी, त्या अंड्यांसाठी उपलब्ध केली जाणारी गरमी आणि त्याच्यासाठी लागणारी एक्स्ट्राची एफर्ट, यामुळं कोंबडीला खूप जास्त अशक्तपणा येतो. आणि याच्यामुळं सुरुवातीला कोंबडीचे पिस जातात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस मर्यादेच्या बाहेर ही गरमी होते त्यावेळेस मात्र कोंबडीचा जीव जातो. लक्षात घ्या, कोंबडी 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यानंतर मन लावून घोळू सुद्धा शकत नाही. एकतर त्या अंड्यातून पिल्ल पण निघत नाहीत आणि दुसरीकडे पिल्ल काढणारी कोंबडी सुद्धा जिवंत राहत नाही. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ही अडचण आपण निर्माण केली, हा अडसर आपण निर्माण केला, याला दूर केलं पाहिजे. कारण बळजबरी 40 डिग्री सेल्सिअसच्या वर उन्हाळ्यात तापमान गेल्यानंतर जो कुक्कुटपालक बांधव हा कोंबडीला अंड्यावरती बसवेल त्याच्या कोंबडीचा 100% जीव गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला एवढंच म्हणायचंय की माहिती आहे ना असं घडते तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. अजिबात घेऊ नका. तुमचा मित्र तुम्हाला सांगतोय ना की बाबा आपण जर अंड्यावरती कोंबडी बसवली तर उन्हाळ्यामध्ये या गरमीमुळे तिचा जीव जाऊ शकतो, तर अजिबात बसू नका. बसवणार नाहीत ना, मला हे वचन द्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही सर्वात महत्वाची अडचण आहे, हा सर्वात महत्वाचा अडसर आहे की ही उष्णता कोंबडीसाठी बाधक ठरते. आणि म्हणून अंड्यावरती उन्हाळ्यात 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यावर जर कोंबडीला बसवलं तर गॅरंटीनं कोंबडीचा जीव जातो. 100 पैकी 90 वेळा कोंबडी गतप्राण होते. म्हणून अजिबात कोंबडीला उन्हाळ्यात अंड्यावरती बसवू नका. जर एवढंच अंडे काढण्याचा तुमचा या ठिकाणी अट्टहास आहे तर तुम्ही कशाला डोक्याला ताण घ्यायले, डायरेक्ट एखादी मशीन खरेदी करा. आता प्रश्न हा पडतो की मशीन कुठून खरेदी करावी. अरे कशाला इकडे तिकडे बघतात, आहे ना मी तुमच्यासाठी. आज भारतभर आपण मशीन पाठवतो. ज्यांना ज्यांना मशीन खरेदी करायची आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, म्हणजे आमच्याशी. आता आमच्याशी म्हणजे कोण, आपले लाडके लखन सर आहेत, त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. हा व्यक्ती तुमच्यासाठी एनी टाइम त्या ठिकाणी रेडी आहे. तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान, सकाळी 11च्या अगोदर कॉल करा. तुमच्या प्रश्नांची प्रथम उत्तरे जाणून घ्या. तुमची खात्री झाली की बाबा हा व्यक्ती व्यवस्थित माहिती देतोय, तुम्हाला वाटलं की यांच्याकडे मशीन घ्यावं, तर खरेदी करा. पण एक गोष्ट सांगतो, लोक मशीन विकतात. मी नाही म्हणत नाही की लोक मशीन तर 100% विकतात आणि त्याच्यानंतर काम संपलं असं म्हणतात. आम्ही मशीन विकत नाहीत, आम्ही मशीन तुम्हाला देतो. आणि मशीन दिल्यानंतर लोक म्हणतात काम संपलं, आम्ही म्हणतो काम सुरू झालं. आणि म्हणून मागच्या 5 वर्षात चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या या मायभूमीमध्ये आपला क्रमांक इन्क्युबेटर विक्रीमध्ये नंबर 1 आहे, नंबर 1 राहणार. आणि नंबर 1च काम आपण या ठिकाणी करणार. ज्यांना इन्क्युबेटर बद्दल अधिक माहिती घ्यायची, ते कितीला आहे, कसं आहे, गॅरंटी, वॉरंटी, हे सगळं तुम्ही 84 21 82 62 62 वर कॉल करून विचारा. मनाला पटलं, तुम्हाला वाटलं तर घ्या. कुणावरही लाडसरांनी बळजबरी केली नाही आणि करणार देखील नाहीत. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की बाबा आपण उन्हाळ्यात कोंबड्यांना त्या ठिकाणी अंड्यावरती बसवायला नको. बसवलं तर काय काय होऊ शकते आणि कशा पद्धतीनं कोंबडीचा जीव जाऊ शकतो. आता अशा पद्धतीची माहिती तुम्हाला वेळोवेळी पाहिजे. कुक्कुटपालक बांधव म्हणतात की सर आम्हाला जी माहिती पाहिजे ती वेळोवेळी मिळत नाही, यासाठी काही तुम्ही करू शकतात का. तर बघा मित्रांनो, यासाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंगची या ठिकाणी सुविधा केली आहे, ज्यामध्ये आपण दर रविवारी संध्याकाळी ट्रेनिंग घेत असतो. ही ट्रेनिंग संध्याकाळी 7:30 वाजता असते. यामध्ये पहिल्यांदा लेक्चर, मग वेदर बुलेटिन आणि शेवटी प्रश्न उत्तर असतात.
मग लेक्चर झालं की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन, त्याचा कोंबड्यावरती व पिल्लावरती काय परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा. आणि ते शेवटी आठवडाभर जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी स्वतः लाईव्ह देत असतो. तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, आठवड्याला एकदा तुम्ही प्रश्नांची उत्तर द्याल, पण इतर दिवशी प्रश्न आले तर कुणाला विचारायचे? तर यासाठी लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62. तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. पण जो व्यक्ती ट्रेनिंगमध्ये जॉईन झालाय तोच त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतो, कारण लखन सरांचा कॉल आमच्या कंपनीच्या असणाऱ्या रूल्स आणि रेग्युलेशनमुळे त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जात असतो. तर आता या ट्रेनिंगमध्ये कसं जॉईन व्हायचं? तर खूप सोपं आहे. ट्रेनिंगमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 84 21 82 62 62 हा जो नंबर आहे लखन सरांचा, त्यांना कॉल करा. त्यांना कॉल केल्यानंतर ते फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही काय करा, यासाठी WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग काय होईल की लखन सर आपलाच माझा फोनपे, गुगल पे जो नंबर आहे, जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. अवघं ₹500 शुल्क तुम्ही भरलं तर तुम्हाला सांगतो, उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. आता या ट्रेनिंगमुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग कसा मोकळा होतो, तर लक्षात घ्या. या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाली की तुमचा खाद्याचा खर्च 80% कमी करण्यासाठी पूर्ण मदत आम्ही करतो. त्याचबरोबर आपली कोंबडी व पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते. त्यामुळं त्यांच्यावरती आजार येत नाहीत, आले तर जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळं आपल्या फार्मल कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी राहतो. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा, लांबी किती, रुंदी किती, उंची किती याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाते. त्यामुळं आपल्या शेड तयार करत असताना जागेची, वेळेची, पैशाची आणि त्याचबरोबर मेहनतीची बचत होऊन जाते. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे विक्रीचे टेन्शन त्या ठिकाणी हलकं होऊन जाते. तर अशा पद्धतीने चांद्यापासून बांध्यापर्यंत आपल्याला एकच सांगणं आहे की जर खऱ्या अर्थानं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. त्यासाठी कॉल करा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. हा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप मोफत आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ मित्रांनो, ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात कोंबड्यांना अंड्यावरती बसवल्याने कोंबड्यांचा जीव कसा जाऊ शकतो. याबद्दल काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून विचारू शकतात. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने, तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.